नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मॅथ्स ऑलिम्पियाडचे 4th स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टरचं नाव आहे डेटा हँडलिंग। या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत। ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करूया। The given bar graph shows the number of different type of furniture in a shop. Study the bar graph carefully and answer the following question. Okay, या ठिकाणी आपल्याला खाली जो बार ग्राफ दिलेला आहे तो कसला आहे? The number of different type of furniture. शॉप मध्ये डिफरंट टाइप ऑफ फर्निचर्स आहेत। टेबल, चेअर, बेड, सोफा आणि अलमारीज। आणि वाय ॲक्सिस काय डिनोट करतो आहे? नंबर ऑफ आयटम्स। टेबल्स किती आहेत? 150, चेअर्स 100, बेड 200, सोफाज 250 आणि अलमारीज किती आहेत? 150। ओके, तर याच्यावर आधारित आपल्याला खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत। या बारग्राफचा केअरफुली स्टडी करून आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। ओके, क्वेश्चन नंबर 16, विच आयटम इज मॅक्झिमम इन नंबर? सगळ्यात जास्त कोणत्या आयटम्स आहे? मॅक्झिमम नंबर ऑफ आयटम्स कोणता आहे? कोणता दिसतो आहे बघा? सोफा। किती आहे सोफा? 250। ओके, पण आपल्याला आयटमचं नाव विचारलेलं आहे, तर काय आहे मग ते? सोफा। ऑप्शनमध्ये आहे का आन्सर सोफा? येस, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये सोफा आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 17, इफ द शॉपकीपर सोल्ड ईच चेअर कॉस्ट इज 250 रुपीज, देन हाऊ मच डिड ही अर्न बाय सेलिंग 1/2 ऑफ द टोटल चेअर्स? ओके, बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या। आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हाऊ मच डिड ही अर्न बाय सेलिंग 1/2 ऑफ द टोटल चेअर। टोटल चेअरच्या हाफ चेअर आपल्याला सेल करायचे आहेत। म्हणजे टोटल चेअर्स किती आहेत बघा, या ठिकाणी 100 चेअर्स आहेत, तर त्याला किती सेल करायचे आहेत? फक्त 100च्या हाफ काय होईल? 50। ओके, 50 चेअर्स सेल करण्यासाठी त्याला किती रुपीज लागतील? आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे? इफ द शॉपकीपर सोल्ड ईच चेअर कॉस्ट इज ₹250। एका चेअरची कॉस्ट, 1 चेअरची कॉस्ट किती रुपीज दिलेली आहे? 250 रुपीज दिलेली आहे। तर अशा आपल्याला 50 चेअर्स सेल करायचे आहेत शॉपकीपरला, तर त्या 50 चेअर्सची प्राईस काय असेल? एका चेअरची 250 आहे, तर 50 चेअर्सची प्राईस काढण्यासाठी काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन। 250 मल्टिप्लाय बाय 50, 2 0 ॲज इट इज, 5 5 जार 25, 5 2 जार 10, 10 + 2 12। तर 50 चेअर्स किती रुपीजमध्ये सेल होतील मग? 12,500। आन्सर आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 18, हाऊ मेनी लेस अलमारीज आर देअर दॅन सोफाज? सोफ्यापेक्षा अलमारी कितीने लेस आहे? बघा, सोफा आणि अलमारी यांच्यामध्ये विचारलं आहे। सोफा, अलमारी, टोटल नंबर ऑफ सोफाज किती आहेत? 250 आणि अलमारीज किती आहेत? 150। तर सोफ्यापेक्षा अलमारी कितीने कमी आहे ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? नंबर ऑफ सोफाजमधून नंबर ऑफ अलमारी सबस्ट्रॅक्ट करावं लागेल। 250 - 150 किती येईल? 100। तर सोफापेक्षा अलमारीज कितीने कमी आहेत मग? 100ने। बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 100? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 19, हाऊ मेनी मोर बेड्स आर देअर दॅन टेबल्स? बघा, बेड आणि टेबलमध्ये विचारलेलं आहे। हाऊ मेनी मोर बेड्स आर देअर दॅन टेबल्स? टेबल्सपेक्षा बेड कितीने जास्त आहेत? बघा, बेड आणि टेबल, बेड किती आहेत? 200
आणि टेबल्स किती आहेत 150. तर या ठिकाणी बेड्स जास्त आहेत, तर हे बेड टेबलपेक्षा कितीने जास्त आहे ते फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 200 मायनस 150 किती येईल 50. तर बेड्स हे कितीने जास्त आहेत टेबलपेक्षा 50ने जास्त आहे. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 50. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट बार ग्राफचा स्टडी करूया. The given bar graph shows the number of cupcakes sold by a shop in 5 consecutive days. Study it carefully and answer the following questions. ओके, या ठिकाणी आपल्याला बार ग्राफ दिलेला आहे. एक्स ॲक्सिस काय डिनोट करत आहे नंबर ऑफ कपकेक सोल्ड आणि वाय ॲक्सिस डिनोट करतो आहे डेज. म्हणजे वेनसडेला 90 कपकेक सेल झालेले आहेत, थर्सडेला 60 कपकेक सेल झालेले आहेत, फ्रायडेला 30, सॅटर्डेला 75 आणि संडेला 45 कपकेक सेल झालेले आहेत. ओके, याच्यावर आधारित आपल्याला काही खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन्स आपल्याला रीड करायचे आहेत आणि ते बार ग्राफवरून त्याचे आन्सर्स शोधायचे आहेत. चला तर मग मित्रांनो, आपला क्वेश्चन नंबर 20 आहे. हाऊ मेनी टोटल कपकेक वेअर सोल्ड इन ऑल दीज डेज. ह्या सगळ्या डेजमध्ये सेल झालेले टोटल कपकेक किती आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. बघा वेनसडेला किती कपकेक सोल्ड झालेले आहे 90, थर्सडेला 60, फ्रायडे 30, सॅटर्डेला 75 आणि संडेला 45. या सगळ्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. 90 प्लस 60 प्लस 30 प्लस 75 प्लस 45. 10 कॅरी 1, 10 16, 16 प्लस 10 26, 26 प्लस 4 30. ओके, टोटल डेजमध्ये म्हणजे वेनसडे टू संडेमध्ये किती कपकेक सेल झाले आहेत 300. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ कपकेक सोल्ड ऑन फ्रायडे अँड सॅटर्डे टुगेदर अँड दॅट ऑन संडे अँड वेनसडे टुगेदर. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, फ्रायडे आणि सॅटर्डेला किती कपकेक सेल झालेले आहेत आणि संडे आणि वेनसडेला सेल झालेले कपकेक ह्या दोघांचा डिफरन्स विचारलेला आहे. ओके, तर सगळ्यात अगोदर बघा फ्रायडेला किती कपकेक सेल झालेले आहे 30 आणि सॅटर्डेला 75. 30 प्लस 75 105 हे आहेत फ्रायडे अँड सॅटर्डे. ओके, आता संडे अँड वेनसडे. संडेला किती कपकेक सेल झालेले आहे 45, वेनसडेला किती कपकेक सेल झाले आहेत 90. यांची ॲडिशन. संडे आणि वेनसडेला 135 कपकेक सेल झालेले आहे, फ्रायडे आणि सॅटर्डेला 105 कपकेक सेल झालेले आहेत. यांचा डिफरन्स विचारलेला आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ कपकेक सेल. ओके, तर काय करावं लागेल मग 135 मायनस 105, 5 मायनस 5 0, 3 0. काय मिळाला डिफरन्स 30. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. इफ द कॉस्ट ऑफ 1 कपकेक इज 10 रुपीज देन फाइंड द अमाऊंट अर्न ऑन थर्सडे अँड फ्रायडे टुगेदर. ओके, थर्सडे आणि फ्रायडेला सेल झालेले कपकेकची अमाऊंट किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. बघा सगळ्यात अगोदर लक्षात घ्या थर्सडेला किती कपकेक सेल झाले आहे 60 आणि फ्रायडेला 30. 60 प्लस 30 टोटल किती कपकेक सेल झाले थर्सडे आणि फ्रायडेला 90 कपकेक सेल झाले आहे. एका कपकेकची प्राईस किती आहे 10 रुपीज. तर अशा 90 कपकेकची प्राईस किती येईल
90 मल्टिप्लाय बाय 10, 900 रुपीज. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 900? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, चला तर मग मित्रांनो पुढच्या पिक्टोग्राफचा स्टडी करूया. द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ व्हेकल्स पार्क इन अ पार्किंग लॉट ऑन अ पर्टिक्युलर डे. स्टडी द पिक्टोग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला पिक्टोग्राफ दिलेला आहे आणि तो पिक्टोग्राफ काय शो करतो आहे? नंबर ऑफ व्हेकल्स पार्क इन अ पार्किंग लॉट ऑन अ पर्टिक्युलर डे. बघा व्हेकल्स दिलेले आहेत वेगवेगळ्या, कार, मोटरसायकल, स्कूटी, बायसिकल आणि नंबर ऑफ व्हेकल पार्क. आता कार या पार्किंग लॉटमध्ये किती पार्क केलेले आहे? तर 1 सिम्बॉल काय डिनोट करतो आहे? 12 व्हेकल डिनोट करतो आहे. ओके, बघा कार किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आहेत टोटल कार्स? 16. मोटरसायकल इथपर्यंत किती येतील? 16 17 18. टोटल मोटरसायकल्स किती आहेत? 18. स्कूटी किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्कूटी 10 आहेत आणि बायसिकल्स किती आहेत? 5 आहेत. ओके, क्वेश्चन्स पाहूया. हाऊ मेनी मोटरसायकल वेअर पार्क इन द पार्किंग लॉट ऑन दॅट डे. पार्किंग लॉटमध्ये मोटरसायकल्स किती पार्क केलेल्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. टोटल मोटरसायकल्स किती आहेत? 18. आणि एक सिम्बॉल काय डिनोट करतो आहे? 12 व्हेकल्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हेकल्स काढण्यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला या ठिकाणी? हे 18 सिम्बॉल्स आहेत. 18 मल्टिप्लाय बाय 12. 1 सिम्बॉल मीन्स 12. तसं 18 सिम्बॉल्स मीन्स हाऊ मेनी काढण्यासाठी काय करावं लागेल? 18 मल्टिप्लाय बाय 12. ओके, 12 8 जा 96, कॅरी 9, 12 1 जा 12, 12 प्लस 9 21. म्हणजे टोटल किती मोटरसायकल्स आहेत मग? 216. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 216? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. द नंबर ऑफ स्कूटी पार्क इज हाऊ मेनी टाइम्स टू दॅट ऑफ बायसिकल. ओके, बघा काय सांगितलं आहे? द नंबर ऑफ स्कूटी पार्क इज हाऊ मेनी टाइम्स दॅट ऑफ बायसिकल. ओके, बायसिकल आणि स्कूटीमध्ये कंपॅरिझन सांगितलेलं आहे आणि स्कूटीच्या किती पट आपल्या बायसिकल्स पार्क केलेले आहेत ते काढायचं आहे. बघा टोटल नंबर ऑफ स्कूटीज किती आहेत? 10 आणि बायसिकल किती आहेत? 5. म्हणजे बायसिकलच्या किती पट स्कूटी आहेत? 2 टाइम्स. हे किती आहेत? हे झाले सेम सिम्बॉल्स. ओके, एक्स्ट्राचे किती आहेत मग? 1 2 3 4 5. म्हणजे टोटल हे 10 आहेत आणि बायसिकल्स 5 आहेत. बायसिकलच्या 2 पट. 5 2 जा 10 होतं की नाही? म्हणून मग किती पट आहेत बायसिकलच्या? स्कूटी किती पट्स आहेत? 2 टाइम्स आहेत. आन्सर काय येईल आपलं या ठिकाणी? द नंबर ऑफ स्कूटी पार्क इज 2 टाइम्स टू दॅट ऑफ बायसिकल. 2 टाइम्स. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 2? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. इफ 12 more cars and 10 more motorcycles are also parked, then find the total number of vehicle parked in the parking lot. ओके, बघा क्वेश्चन काय सांगितलेलं आहे? आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल नंबर ऑफ व्हेकल्स पार्क इन द पार्किंग लॉट. पार्किंग लॉटमध्ये टोटल नंबर ऑफ व्हेकल्स किती पार्क केलेले आहेत
हे तर सगळे आपल्याला मागे दिलेले आहे, ग्राफवरचे सगळे ॲड करावे तर लागतीलच. अजून त्यात काय सांगितलं आहे त्यांनी, 12 मोर कार्स. अजून त्या दिलेल्या ग्राफमध्ये 12 मोर कार्स ॲड करायचे आहेत आणि 10 मोर मोटरसायकल्स, म्हणजे 10 मोटरसायकल्स ॲड करायचे आहेत. ओके, चला तर मग सगळ्यात अगोदर टोटल नंबर ऑफ व्हेकल्स पार्किंग लॉटमध्ये किती पार्क केलेले आहेत ते आपण कॅल्क्युलेट करूया. बघा, कार्स किती आहेत, 16, मोटरसायकल 18, स्कूटी 10 आणि सायकल 5. हे टोटल किती झाले काउंट करूया. 6 + 8 12 नाही सॉरी 14 + 5 19. कॅरी 1 + 1 2 3 4. टोटल किती व्हेकल्स आहेत मग, 49. ओके, 49 हे झाले आपले सिम्बॉल्स. हां, टोटल सिम्बॉल. आणि व्हेकल किती डिनोट करतो आहे, 1 सिम्बॉल किती डिनोट करतो आहे, 12. मग आता या ठिकाणी हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, 49 × 12. 12 9 जा 108, 8 कॅरी 10, 12 4 जा 48, 48 + 10 58. ओके, अजून किती मोटरसायकल्स ॲड केलेल्या आहेत, मोटरसायकल्स 10 आणि कार्स 12 ॲड केलेल्या आहेत. तर अजून आपल्याला यांची ॲडिशन करावी लागेल. 588 + 10 + 12, 8 + 2 10 कॅरी 1, 9 10 11 कॅरी 1, 5 + 1 6. टोटल नंबर ऑफ व्हेकल्स पार्किंग लॉटमध्ये किती पार्क केलेले आहे मग, 610. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 610. येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट सेक्शन आहे अचिव्हर सेक्शन. चला तर मग मित्रांनो नेक्स्ट सेक्शनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 26. द गिवन पिक्टोग्राफ shows the number of candles used by 5 friends. Study the graph carefully and answer the following questions. बघा, खाली जो दिलेला पिक्टोग्राफ आहे तो काय शो करतो आहे, नंबर ऑफ कॅन्डल्स यूज बाय 5 फ्रेंड्स. 5 फ्रेंड्स दिलेले आहे आणि त्यांनी यूज केलेले नंबर ऑफ कॅन्डल्स दिलेले आहेत. बघा, अनुजकडे किती कॅन्डल्स आहेत, 1 2 3 4 5 6 7. टोटल कॅन्डल्स किती आहे, 7. 1 कॅन्डल काय रिप्रेझेंट करते आहे, 7 कॅन्डल्स. म्हणून काय करावं लागेल, 7 × 7 49. अनुजजवळ टोटल किती कॅन्डल्स आहेत, 49. मन्याजवळ किती कॅन्डल्स आहेत, 5. 5 × 7 35. नकुलजवळ किती कॅन्डल्स आहेत, 7. 7 × 7 49. अर्पितजवळ किती कॅन्डल्स आहेत, 4. 4 × 7 28. श्रेयाजवळ काहीच कॅन्डल्स नाही आहेत. ओके, चला तर मग आपण पिक्टोग्राफचा स्टडी केलेला आहे. आता त्याच्यावरती विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर शोधूया. क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे. इफ टोटल नंबर ऑफ कॅन्डल्स यूज इज 196, देन हाऊ मेनी कॅन्डल्स वेअर यूज बाय श्रेया. बघा, टोटल नंबर ऑफ कॅन्डल्स किती आहेत, 196 आहेत आणि त्याच्यापैकी श्रेयाने किती यूज केलेले आहेत कॅन्डल्स, श्रेयाजवळ किती कॅन्डल्स आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. बघा, पिक्टोग्राफमध्ये श्रेयाकडे किती कॅन्डल्स आहेत ते या ठिकाणी दिलेले नाही आहे आणि आपल्याला आता त्या क्वेश्चनवरून तेच फाइंड आउट करायचं आहे. तर 4 फ्रेंड्सकडे कॅन्डल्स आहेत. फ्रेंड्सकडे असलेल्या कॅन्डल्सची ॲडिशन करूया. 9 + 5 14, 14 + 9 23, 23 + 8 31, कॅरी 3, 3 + 4 7, 7 + 3 10, 10 + 4 14, 14 + 2 16. तर 4 फ्रेंड्सकडे
किती कॅन्डल्स आहेत 161. टोटल नंबर ऑफ कॅन्डल्स किती आहेत 196. 196 मधून 4 फ्रेंडकडे असलेल्या कॅन्डल्स सबस्ट्रॅक्ट करूया. त्याच्यावरून आपल्याला काय निघेल मग श्रेयाकडे असलेले नंबर ऑफ कॅन्डल्स. ओके 6 - 1 5, 9 - 6 3. तर श्रेयाकडे किती कॅन्डल्स येतील मग 35. ओके. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल कॅन्डल्स वेअर यूज बाय अनुज. टोटल कॅन्डल्सपैकी अनुजकडे किती कॅन्डल्स आहेत त्याचं आपल्याला काय काढायचं आहे फ्रॅक्शन काढायचं आहे. टोटल नंबर ऑफ कॅन्डल्स किती आहेत 196. टोटल नंबर ऑफ कॅन्डल्स 196 आहेत आणि अनुजकडे किती कॅन्डल्स आहेत 49. अनुजकडे असलेले कॅन्डल्स किती आहे 49. तर आपल्याला याचं फ्रॅक्शन काढायचं आहे. फ्रॅक्शन काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला अनुजकडे असलेले कॅन्डल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डल्स 196. 49 डिवाइड बाय 196. 49 1 जा 49. 49 4 जा 196 येतं बघा. 49 मल्टिप्लाय बाय 4 करून बघा. 9 4 जा 36. 4 4 जा 16. 16 प्लस 9 16 प्लस 3 19. ओके मग काय येईल 49 1 जा 49 4 जा 196. फ्रॅक्शन काय मिळालं 1/4. बघा पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आहे आपलं 35 आणि सेकंड क्वेश्चनचं आन्सर आहे 1/4. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहेत हे दोघं आन्सर्स. ऑप्शन डी मध्ये दिसत आहेत. क्वेश्चन फर्स्टचं आन्सर आहे 35. क्वेश्चन 2चं आहे 1/4. म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन काय येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. The given bar graph shows the number of people visited the Red Fort in a particular week. Study the graph carefully and answer the following questions. ओके खाली आपल्याला बार ग्राफ दिलेला आहे आणि तो बार ग्राफ काय शोज करतो आहे नंबर ऑफ पीपल विजिटेड दी रेड फोर्ट इन पर्टिक्युलर वीक. वाय ॲक्सिस डिनोट करतो आहे पर्टिक्युलर वीक मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे आणि फ्रायडे डेज इंडिकेट करतो आहे आणि एक्स ॲक्सिस कोणत्या डेजला नंबर ऑफ पीपलने व्हिजिट केलेलं आहे ते एक्स ॲक्सिस डिनोट करतो आहे. ओके चला तर मग क्वेश्चनकडे जाऊया. पहिला क्वेश्चन आहे फाइंड द टोटल नंबर ऑफ पीपल विजिटेड दी रेड फोर्ट फ्रॉम मंडे टू फ्रायडे. ओके मंडे टू फ्रायडेला किती लोकांनी रेड फोर्टला व्हिजिट केलेलं आहे टोटल नंबर ऑफ पीपल्स काढायचे आहे. मंडेला किती लोकांनी व्हिजिट केलेलं आहे 1500. ट्यूजडेला 2500. वेनसडेला 1000 पीपल्सने व्हिजिट केलं आहे. थर्सडेला 500 पीपल्सने व्हिजिट केलेलं आहे आणि फ्रायडेला 300 पीपल्सने व्हिजिट केलं आहे. तर मंडे टू फ्रायडे टोटल नंबर ऑफ किती पीपल्सने रेड फोर्टला व्हिजिट दिलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ते काढण्यासाठी आपल्याला या सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल. 2 2 + 2 4 4 + 1 5 5 + 3 8. तर टोटल नंबर ऑफ किती पीपल्सने व्हिजिट केलं आहे 8500. पहिल्या क्वेश्चनचं आन्सर येईल आपलं 8500. ओके बघा ऑप्शन ए आणि सी कट झाला. पहिल्याचा आन्सर काय आहे 8500. ऑप्शन बी किंवा ऑप्शन डी मधून काहीतरी आन्सर असणार आहे. ओके चला तर मग सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. इफ द नंबर ऑफ पीपल विजिटेड द रेड फोर्ट ऑन सॅटर्डे अँड संडे टुगेदर इज
1 integer 1/17 times the total number of people visited the Red Fort from Monday to Friday. Then the number of people visited the Red Fort on Saturday and Sunday together. ओके, बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सॅटर्डे आणि संडे ह्या दिवशी किती लोकांनी रेड फोर्टला व्हिजिट दिलेली आहे ते फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ओके, सॅटर्डे अँड संडेला किती लोकांनी व्हिजिट केलेले आहे त्याच्यासाठी आपल्याला वरती एक इक्वेशन दिलेलं आहे. इफ द नंबर ऑफ पीपल व्हिजिटेड इज रेड फोर्ट ऑन सॅटर्डे अँड संडे टुगेदर इज मीन्स इक्वल टू. ओके, काय किती टाइम्स आहे, 1/17 टाइम्स मीन्स मल्टिप्लिकेशन साइन टाइम्स द टोटल नंबर ऑफ पीपल व्हिजिट दी रेड फोर्ट फ्रॉम मंडे टू फ्रायडे. बघा मंडे टू फ्रायडेला फ्रायडेचे टोटल नंबर ऑफ व्हिजिटेड पीपल्स किती टाइम्स आहेत, सॅटर्डे आणि संडेच्या 1/17. फ्रायडे टू मंडेला टोटल किती लोकांनी व्हिजिट केलेलं आहे, 8500. इथे काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. ओके, सगळ्यात अगोदर हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे ह्या मिक्स फ्रॅक्शनला आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मिक्स फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय होल नंबर. 17 मल्टिप्लाय बाय 1 17 प्लस न्यूमरेटर ॲड करतो, 17 + 1 18. या मिक्स फ्रॅक्शनचं आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, काय येईल, 18/17 मल्टिप्लाय बाय 8500. ओके, आता हा 8500 डिवाइड बाय 17 आहे. ओके, हा 17 कसा आहे, डिनॉमिनेटरला आहे, म्हणजेच काय आहे तो डिवाइड आहे. ओके, 17 × 1 = 17, 17 × 5 = 85, 0 ॲज इट इज. आता काय येईल, 18 मल्टिप्लाय बाय 500, 18 × 5 = 90, 20 ॲज इट इज. तर सॅटर्डे आणि संडेला किती लोकांनी व्हिजिट करतील मग, 9000. ओके, बघा ऑप्शन सेकंड इक्वेशनचं आन्सर काय मिळालं मग आपल्याला, 9000. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, पहिलं आहे आपलं 8500 आणि सेकंड क्वेश्चनचं आन्सर आहे 9000. ऑप्शन बी मध्ये दिसतं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. द गिवन बार ग्राफ शोज द अमाऊंट रिसीव बाय ओल्ड एज होम फ्रॉम जानेवारी टू मे ॲज डोनेशन. ओके, बघा या ठिकाणी बार ग्राफ काय शो करतो आहे, अमाऊंट रिसीव बाय ॲन ओल्ड एज होम फ्रॉम जानेवारी टू मे ॲज डोनेशन. बघा या ठिकाणी एक्स ॲक्सिस आपल्याला मंथ डिनोट करत आहेत आणि वाय ॲक्सिस सेल डिनोट करत आहेत. ओके, चला तर मग क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, इफ द अमाऊंट रिसीव इन जून वॉज 3/4 टाइम्स द अमाऊंट रिसीव इन एप्रिल अँड मे टुगेदर, देन हाऊ मच अमाऊंट वॉज रिसीव इन जून. जून या मंथमध्ये किती अमाऊंट रिसीव केलेली आहे. बघा जून मंथमध्ये किती अमाऊंट रिसीव केलेली आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वरती इक्वेशन दिलेलं आहे. इफ द अमाऊंट रिसीव इन जून, जर एवढी अमाऊंट रिसीव केलेली असेल, वॉज 3/4 टाइम्स द अमाऊंट ऑफ रिसीव इन एप्रिल अँड मे टुगेदर. किती अमाऊंट जूनमध्ये रिसीव केलेली आहे, तर एप्रिल आणि मे महिन्याच्या अमाऊंट रिसीव अमाऊंटच्या 3/4 टाइम्स.
2/3 टाइम्स, म्हणून इथे या ठिकाणी काय करावं लागेल, मल्टिप्लाय. आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये किती अमाऊंट रिसीव केलेली आहे, एप्रिलमध्ये किती अमाऊंट रिसीव केली आहे, 15,000 आणि मेमध्ये 25,000. हे दोघं मिळून किती होतात, 40,000. तर जूनमधली अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जूनमधली अमाऊंट काढण्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असलेल्या रिसीव अमाऊंटच्या 2/3 टाइम्स. ओके. आता या ठिकाणी हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे, या मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊया. 4 2 जा 8, 8 + 3 11 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 40,000. ओके. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 1 2 3 4, 11 मल्टिप्लाय बाय 10,000. ओके, 10,000. तर काय येईल मग आन्सर, 1,10,000. ओके. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, जून मंथमध्ये किती अमाऊंट रिसीव होईल, मग 1,10,000. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस. या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29. द गिवन पिक्टोग्राफ शोज द नंबर ऑफ पीपल जॉइन द लॉन टेनिस अकॅडमी इन अ इयर. स्टडी द पिक्टोग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा या ठिकाणी नंबर ऑफ पीपल्स, कोणते कोणते पीपल्स आहेत, मेन, वुमन, गर्ल आणि बॉईज आहेत, आणि इथे नंबर ऑफ पीपल्स आहेत. तर लॉन टेनिस अकॅडमी जॉईन केलेली आहे त्यांनी या इयरमध्ये. तर एक लॉन टेनिस काय रिप्रेझेंट करतो आहे, 15 पीपल्स रिप्रेझेंट करत आहेत. तर मेन्स किती आहेत बघा, काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 सिम्बॉल्स डिनोट केले आहेत. 1 सिम्बॉल रिप्रेझेंट काय करतो आहे, 15 पीपल, म्हणजे टोटल नंबर ऑफ पीपल्स किती येतील मग, 15 8 जा 200, 120 पीपल, सॉरी. वुमन्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, 7 मल्टिप्लाय बाय 15, टोटल नंबर ऑफ वुमन्स किती येतील, 105. गर्ल्स किती आहेत, 4, 4 मल्टिप्लाय बाय 50, टोटल गर्ल्स किती आहे, 60. बॉईज किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 मल्टिप्लाय बाय 15, टोटल नंबर ऑफ बॉईज किती आहेत, 150. ओके. चला तर मग क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी लेस बॉईज जॉईन दी अकॅडमी दॅन वुमन अँड गर्ल टुगेदर. गर्ल आणि वुमन हे दोघं मिळून त्यांची जी टोटल असेल त्या टोटलपेक्षा किती बॉईजने अकॅडमी लेस जॉईन केलेली आहे, किती बॉईज लेस आहेत त्यांच्यापेक्षा. तर बघा वुमन आणि गर्ल्स किती आहेत, वुमन किती आहेत 105 आणि गर्ल्स किती आहेत 60. तर गर्ल्स आणि वुमन प्लस गर्ल्स किती होतील मग 105 प्लस 60 165. ओके. आणि बॉईज किती आहेत 150, बॉईज 150 आहेत. तर वुमन आणि गर्ल्सपेक्षा किती कमी बॉईजने अकॅडमी जॉईन केली आहे हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, वुमन गर्ल्सने जॉईन केलेली अकॅडमीमधून बॉईज सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. 165 मायनस 150 5 15, तर 15 बॉईजने कमी अकॅडमी जॉईन केलेली आहे. तर पहिल्याचं आन्सर येईल 15. सेकंड क्वेश्चन पाहूया. इफ द फीज ऑफ
joining the academy is ₹1,500 per month. Then find the amount paid by all men in 1 month. ओके, टोटल नंबर ऑफ मेन किती आहेत? 120. एका जणाची फीज किती आहे? 1,500. तर 120 मेन्सला किती टोटल फीज पेड करावी लागेल हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? 120 मल्टिप्लाय बाय 1,500. 30 ॲज इट इज. 15 2 जा 30, कॅरी 3. 15 1 जा 15. 15 प्लस 3 18. 1,80,000 फीज 120 मेन्सला पेड करावी लागेल एका मंथची. बघा सेकंड स्टेटमेंटचा आन्सर काय मिळाला मग? 1,80,000. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का? पहिल्याचं 15 आणि दुसऱ्याचं 1,80,000. ऑप्शन ए मध्ये दिसतं आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. In a society, a survey was conducted on people's favorite drinks. The results are shown in the bar graph given below. Study the bar graph carefully and answer the following question. ओके, एका सोसायटीमध्ये राहणारे नंबर ऑफ पीपल्स वाय ॲक्सिस डिनोट करत आहे आणि त्यांना त्यांचे फेवरेट ड्रिंक एक्स ॲक्सिस डिनोट करतो आहे. ओके, मिल्क किती लोकांना आवडतं आहे? 40. लेमनेड 80. ज्यूस 60 पीपल्सला आवडतं आहे. त्यानंतर मिल्क 100 पीपल्सला, कॉफी 60 पीपल्सला आणि आईस टी 75 पीपल्सला आवडतं आहे. 70 पीपल्सला. ओके, तर या ठिकाणी आता क्वेश्चन काय दिलेलं आहे ते पाहूया. हाऊ मेनी मोर पीपल लाईक मिल्क शेक, कॉफी अँड आईस टी टुगेदर दॅन those who like milk, lemonade and juice together. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे? मिल्कशेक, कॉफी आणि आईस टी हे ऑल टुगेदर आवडणारे लोक. दॅन दोज द लाईक मिल्क, लेमनेड अँड ज्यूस टुगेदर. ओके, म्हणजे हे ड्रिंक आवडणारे लोक कितीने जास्त आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. तर मिल्कशेक, कॉफी आणि आईस टी किती लोकांना आवडतं सगळ्यात अगोदर ते फाइंड आउट करूया. मिल्कशेक, कॉफी आणि आईस टी. मिल्कशेक किती लोकांना आवडतो आहे? 100. कॉफी 60 आणि आईस टी 70. ओके, हे टोटल किती झाले? 230 पीपल्स. आणि मिल्क, लेमनेड आणि ज्यूस हे किती लोकांना आवडतं आहे? मिल्क, लेमनेड आणि ज्यूस. मिल्क किती लोकांना आवडतं? 40. लेमनेड 80 आणि ज्यूस 60 पीपल्सला आवडतं आहे. टोटल नंबर ऑफ पीपल्स किती झाले? हे 180. तर हे ह्या ड्रिंक आवडणाऱ्या लोकांपेक्षा कितीने जास्त आवडतं आहे? तर ते हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 230 मायनस 180. 0. 3 मधून 8 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. कॅरी घेतला आपण, बोरो घेतला, झाला 13. 13 मायनस 8 5 0. तर मिल्क, लेमनेड आणि ज्यूस हे मिल्कशेक, कॉफी आणि आईस टी पेक्षा किती लोकांना जास्त आवडतं आहे? 50. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 50? येस, या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे
चॅप्टर पण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.